आज आपल्याला PYQ प्रश्न जे आपण घ्यायलोत मित्रांनो, की पोलीस भरती आहे सध्या चालू. ठीक आहे. महत्त्वाचा विषय असा आहे, PYQ सातत्याने येणारे प्रश्न असतात आणि त्याच्यावर आपण काम करायलोत. ठीक आहे. बघूया, चॅलेंजिंग प्रश्न आहेत मित्रांनो. पहिला प्रश्न आहे आपल्या समोर, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा, मग त्याला पर्याय आहे मित्रांनो, साक्षर, निरक्षर, निशाचर किंवा निरीक्षर. ठेवा. मग मित्रांनो लक्षात ठेवायचं, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, निरीक्षर. साक्षर म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतंय आणि ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला काय म्हणतात, निरक्षर. स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिलेला जाणारा मोबदला म्हणजे काय? बरं, तुमच्या स्वइच्छेने आपण जेव्हा कार्य करतो आणि एखाद्या पुढचा त्याच्यावर खुश होऊन जे देतंय, मोबदला देतंय, त्याला काय म्हणतात थोडक्यात? मग वर्गणी म्हणतात का, निवृत्ती वेतन म्हणतात, मानधन म्हणतात का खंडणी म्हणतात? तर मित्रांनो खतरनाक प्रकार येतं, पण त्याला मानधन म्हणतात. काय म्हणतात? मानानं दिलेलं धन आहे ते. माझ्या म्हणण्यानुसार हे घे बा तुला. ठीक आहे. वर्गणी गावात गोळा करत असतो आपण, कशाची, गणपतीची पट्टी किंवा जयंती असेल याच्या पट्ट्या, त्याला वर्गणी आपण म्हणू. ठीक आहे. निवृत्ती वेतन म्हणजे एखाद्या वेळेस आपण गव्हर्नमेंट जॉबला येतं आणि त्याच्यानंतर जे भेटन त्याला निवृत्ती वेतन म्हणतात. आणि खंडणी म्हणजे जरा डॅशिंग विषय, खंडणी गोळा करणं म्हणजे जाऊन प्रत्येक व्यापाऱ्या कोणाच्या कोणती खंडणी गोळा करतात. ठीक आहे. पण आपला प्रश्न तो नाहीच आहे. स्वच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिल्या जाणारा मोबदला म्हणजे काय? तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? मानधन. आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शविणारा विरामचिन्ह कोणते? बरं, आश्चर्य असन किंवा तुमची कोणती एखादी भावना असन, हे दर्शवणारं विरामचिन्ह कोणतं? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. काही बी आपण बापरे म्हणलो की उद्गारवाचक चिन्ह देतो बघा, आश्चर्य हे. ठीक आहे. आणि मग मित्रांनो त्याला काय म्हणायचं? उद्गारवाचक चिन्ह. शुद्ध शब्द ओळखायचा आहे, शुद्ध शब्द ओळखायचा आहे. कसला शब्द ओळखायचा आहे? शुद्ध शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे. शुद्ध शब्द ओळखा. ठीक आहे. कुलगुरू, कुलगुरू, कुलगुरू यापैकी नाही. मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, कुलगुरू. दोन्ही ठिकाणी पहिला उकार आहे बघा. ठीक आहे. जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो? ठीक आहे. जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगतो, च, छ, ज आणि झ हे जे वर्ण आहेत का मित्रांनो, याचा विषय असा आहे, हे वर्ण तालव्य आहेत आणि हेच वर्ण मित्रांनो दंत तालव्य सुद्धा आहेत. बघा, च, छ, ज, झ हे वर्ण तालव्य पण आहेत आणि हेच वर्ण कसे येतं? दंत तालव्य पण आहेत. काय करायचं आपण? लक्षात घ्यायचं. इथं सरळ सरळ जावाई मधला जा म्हणतंय, तालव्य आहे का दंत तालव्य कसं आहे ते सांगा म्हणतंय. ठीक आहे. काय करू आपण? इकडे बघा, जावाई मग त्या फक्त या च, छ, ज, झ बद्दलच बोलायचं. च, छ, ज, झ हे तालव्य वर्ण आहेत आणि दंत तालव्य पण आहेत, दोन्ही आहेत. एकच लक्षात ठेवायचं तुम्ही. या च, छ, ज, झ मध्ये याचा उच्चार होत असन तर त्याला तालव्य म्हणायचं आणि नसल होतं त्याला दंत तालव्य म्हणायचं. मग जावाई म्हणलो आपण, जावाई का जावाई? नाही, जावाई म्हणजे जा मध्ये याचा उच्चार व्हायलाय का? नाही, म्हणजेच ते दंत तालव्य. कोण येते? दंत तालव्य. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं छत्री, आता उदाहरणार्थ म्हणलं बघा, हे छ आहे ना, छ, छत्री. मग छ खाली अंडरलाईन करतात म्हणजे तालव्य का दंत तालव्य? छत्री. मग छ मध्ये याचा उच्चार झाल्यासारखं वाटतं बघा, छत्री. मग याचा उच्चार झाला की त्याला तालव्य म्हणायचं आणि नाही झाला की दंत तालव्य. कोणा बाबतीत? च, छ, ज, झ. मग मित्रांनो इथं आपण असं म्हणू, त्याच्यात याचा उच्चार जर झाला तर त्याला आपण काय म्हणू? तालव्य.
आणि येचा उच्चार जर नाही झाला तर त्याला आपण काय म्हणू, दंत तालव्य. मग जावाईमध्ये जा मध्ये येचा उच्चार नाहीये म्हणून त्याला आपण काय म्हणलो, दंत तालव्य. ऑप्शन नंबर सी. सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. मित्रांनो लक्षात ठेवायचंय, मुळात सोने हे पदार्थवाचक नाम आहे. पदार्थवाचक नामाचं अनेक वचन होत नाही, मग सरळ सरळ सोनेचं सोनीच होते. ठीक आहे. सतीशला फार थंडी वाजते, सामान्य रूप ओळखा. सामान्य रूप ओळखा. ठीक आहे. पहा लक्षात घ्या मित्रांनो, सामान्य रूप शिकत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काय, विभक्तीचे प्रत्यय कोणते 2-4 लावून बघायचे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं स, ला, ना, ते, याच्यापैकी एखादा कोणताही प्रत्यय लावून बघायचा एखाद्या शब्दाला. ते लावायच्या अगोदर जे रूप होईल का त्याला सामान्य रूप म्हणायचं. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं राम, काय म्हणलंय, राम मूळ शब्द आहे, याला काय करू आपण, स प्रत्यय लावू. कसं होईल, रामास. मग मित्रांनो राम मूळ शब्द आहे, रामचं काय झालं, रामा. हे कशामुळे झालंय, फक्त स प्रत्यय लावल्यामुळं. मग रामचं सामान्य रूप काय आहे, रामा. मग तसंच सतीशला फार थंडी वाजते, मग ला प्रत्यय लावताना सतीश हे सामान्य रूप आहे. नियमानं त्यांना काय म्हणायचं होतं माहिती, तुम्हाला फसवायचं होतं. सतीशाला होतंय का, नाही, सतीशला जशास तसं सामान्य रूप आहे. मग ला प्रत्यय लावताना सतीशचं सतीश सेम आहे बघा, काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. विभक्ती प्रत्यय लावताना सामान्य रूप होत असते, पण जसं की रामचं काय झालंय, रामा, पण सतीशचं सतीशच आहे. मग इथं ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. काही विषय नाही, विषय संपलेला आहे मित्रांनो. कारण मित्रांनो विषय काय आहे माहिती आहे का, जेव्हा आपण कोणत्याही ह्याची तयारी करत असतो बघा, तुम्ही मराठी शिकवत असताना तुम्ही आम्ही कधीच काही पाठ केलं नाही आणि कधी करणार पण नाही पाठ. जिथल्या तिथंच उत्तर असते, काहीच पाठ करायची गरज नसते. मुद्दा असा आहे, जर आपण पाठ करायला गेलो तर काय काय पाठ करावं, आणि पाठ करायची अन्यथा बिलकुल गरजच नाही. ठीक आहे. मग ऑप्शन नंबर काय मित्रांनो, एकच, सतीशचं सतीशच झाले. खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता. खतरनाक प्रश्न आला बघा. स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता म्हणते. ठीक आहे. आता काय करूता मित्रांनो, संधीमधून सामासिक शब्दात घातले बघा. सामासिक शब्द म्हणजे 2 शब्द एकत्र आले, त्यांच्या डोक्यावर रेष मारली की सामासिक शब्द बनते. उदाहरणार्थ आई वडील, आई वडील एकच शब्द करा, सामासिक शब्द आहे. मग काय म्हणते, खालीलपैकी स्वर संधीचा म्हणते. संधी, संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. ठीक आहे. आणि मग खालीलपैकी स्वर संधीचा सामासिक शब्द कोणता, तर मित्रांनो बघूया आपण. आन्सर तर मी सांगतो तुम्हाला. तर ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, मुनी छा. बघा लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलं मुनी अधिक इच्छा, मुनी अधिक इच्छा. बघा आता लक्ष द्या, इथं कोणता स्वर आहे मित्रांनो, रस्वई. इथं कोणता स्वर आहे, रस्वई. रस्वई प्लस रस्वई बरोबर काय होतंय, दीर्घई. ठीक आहे मित्रांनो. ई गेला कारण खाली काढत आपण. मू जशास तसा, इथं अर्धा न आहे म्हणजे लंगडा आहे न, त्याच्यात हा दीर्घई मिसळा, मू नी, हा खाली आलेला आहे आणि इच्छा. आणि मग मुनी अधिक इच्छा, मुनिच्छा. आणि मग मित्रांनो संधीचं नाव आहे दीर्घादेश स्वर संधी, दीर्घत्व स्वर संधी, सजातीय स्वर संधी. एका मागोमाग येणाऱ्या 2 वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवट, एका मागोमाग येणाऱ्या 2 वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे 2 स्वर जर सजातीय स्वर असतील तर या 2 सजातीय स्वर एकत्र येऊन त्यांच्याबद्दल एक दीर्घ स्वर बनतो. त्या संधीला काय म्हणतात, दीर्घादेश स्वर संधी असं म्हणतात. मग रस्वई प्लस रस्वई बरोबर दीर्घई, दोघही सजातीय. विषय संपला. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. संधीचं नाव आहे दीर्घादेश स्वर संधी. संधीचा विग्रह तुमच्या समोर आहे, संधी झालेली तुमच्या समोर आहे, आणि त्याचबरोबर तिचं नाव आहे दीर्घादेश स्वर संधी. आणि स्वर संधी मधला प्रकार आहे तो दीर्घादेश.
ठीक आहे. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? चिल्लर प्रश्न आहे. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? मित्रांनो, प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे. कोणतं नाम आहे? भाववाचक नाम. काय करायचं, जर असं पणा प्रत्यय लागला, हा प्रत्यय आहे की डायरेक्ट काय सांगायचं, भाववाचक नाम सांगून टाकायचं. एक सामान्य नाम सांगतोय तो तुम्हाला. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला फळा, तर मित्रांनो फळा हे सामान्य नाम आहे. फळ्यासारखे फळे अनेक आहेत. विशेष नाम सांगतो मी तुम्हाला, म्हणलं सचिन, तर मित्रांनो सचिन हे विशेष नाम आहे, केवळ एकच व्यक्ती आहे. भाववाचक नाम आपल्या मनातल्या भावना असतात. थोडक्यात काय, प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे. कशामुळं? कारण पणा प्रत्यय लागलाय. आणि पदार्थवाचक नाम हे उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला ज्वारी. ठीक आहे, सर्वच्या सर्व झाले. आपलं उत्तर आहे 3 भाववाचक नाम. वाघाने गायीवर झडप घातली या वाक्यातील क्रियापद कोणते? ओळखायचं काय मित्रांनो? क्रियापद. जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करेन त्याला काय म्हणायचं? क्रियापद. मग घातली ना, वाघाने गायीवर झडप, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही पण घातली म्हणल्यावर होतंय, आणि मग घातली हे क्रियापद आहे मित्रांनो. चिल्लर प्रश्न आहे. वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा. वर्तमान काळाचं म्हणत्या, वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखायचे मित्रांनो. योग्य क्रियापद, वर्तमान काळ दाखवणार. जिंकते, जिंकले, जिंकू, जिंकेन. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. जिंकते, मूळ धातूला त प्रत्यय लागला की वर्तमान काळ असते. ठीक आहे. दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. जोगा. दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरण तुम्हाला म्हणलं घरावर, घरावर. मित्रांनो घर हा शब्द आहे, त्याला वर हे शब्दयोगी अव्यय जोडून आले. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. मित्रांनो आपल्याला काय सांगितलंय? दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. जोगा. तर मित्रांनो करणवाचक आहे, योग्यतावाचक आहे, संग्रहवाचक आहे का विरोधवाचक आहे? तर ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, योग्यतावाचक. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. काय म्हणते? वाक्याचा प्रकार ओळखा. मित्रांनो लय सोपा प्रश्न आला बघा, पण त्याच्यावर तेवढी आपल्याला कमांड मिळवावं लागते. ठीक आहे मित्रांनो, असं जर झालं तर हे ओळखायचं कोण आहे तर मधलं. मग आणि कोण आहे? प्रधानत्व सूचक. उभयान्वयी अव्यय. पण कोणतं प्रधानत्व सूचक? तर समुच्चय बोधक आहे ते. कोण आहे ते? समुच्चय बोधक. हे आपल्याला पाठ करावं लागतं मित्रांनो. उभयान्वयी अव्ययाचं वर्गीकरण 2 प्रकारे केले जाते, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. तर हा जो आणि आहे ना, हा समुच्चय बोधक आहे, पण समुच्चय बोधक हा प्रधानत्वाचा प्रकार आहे. समुच्चय बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय आहे. ते 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडण्याचं काम उभयान्वयी अव्यय करतात. मग मित्रांनो आणि हे समुच्चय बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय आहे. मग विजा चमकू लागल्या हे एक वाक्य बघा. वाक्य आहे का? पावसाला सुरुवात झाली हे सुद्धा एक वाक्य आहे मित्रांनो. किती वाक्य झाले? 2. मग लक्षात घ्यायचंय मित्रांनो, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. मग आता ओळखायला काय सांगितलंय? वाक्याचा प्रकार. तुम्ही एकच करायचं, जर तुम्हाला कळलं हे समुच्चय बोधक आहे, हे जर मधलं कळलं समुच्चय बोधक आहे, डायरेक्ट वाक्याचा प्रकार अख्ख्या सांगायचा मित्रांनो. संयुक्त वाक्य. काय सांगायचा? संयुक्त वाक्य. अख्ख्याला अख्खं वाक्य काय? संयुक्त वाक्य. संपला विषय. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. पण मी तुम्हाला सगळं सांगतो, जर तुम्हाला कळालं मधलं समुच्चय बोधक आहे, सरळ सरळ पहिलं वाक्य प्रधान असते, प्रधान उपवाक्य. दुसरे वाक्य प्रधान उपवाक्य असते. आणि जर दोन्हीच्या दोन्ही उपवाक्य प्रधान असतील तर अख्ख्या वाक्याचा प्रकार काय असते? संयुक्त. विषय संपला, काय राहिलं नाही त्याच्यामध्ये. वा काय मजा आली या अव्ययाचा प्रकार ओळखा. वा काय मजा आली. तर मित्रांनो हे केवल प्रयोगी अव्यय
आणि वा काय मजा आली म्हणजे आनंद व्यक्त केलाय म्हणजेच हर्षदर्शक आहे. हर्षदर्शक म्हणजेच काय मित्रांनो, हर्ष होणे म्हणजे आनंद होणे. ठीक आहे, बढियापैकी छानपैकी मित्रांनो स्पष्टीकरण चालू आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा आणि विशेष म्हणजे कमेंट कर जा. जे बी वाटन तुम्हाला, ती चांगली वाटन वाईट वाटेल जे काय असेल ते. प्रयत्न मात्र प्रामाणिक आहेत, त्याचा काही विषय नाही. तू रामाला पुस्तक दे. खतरनाक. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित याला असावं रामाला, याची विभक्ती ओळखा म्हणाले मित्रांनो. ठीक आहे, या लाची विभक्ती ओळखा म्हणते काय आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो काय करूत आपण, वाक्याचं फोड करूत आदर्शी. तू रामाला पुस्तक दे. दे क्रियापद आहे. देणारा कोण? देणारा कोण? तू वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. दुसरा प्रश्न विचारू आपण, काय दे? कायचं उत्तर कर्म असतं. काय दे? पुस्तक कर्म आहे. ठीक आहे, अजून एक प्रश्न बसते बघा, कोणाला? कोणाला द्यायचंय? रामाला. ठीक आहे मित्रांनो, तू रामाला पुस्तक दे. देणारा कोण? राम. सॉरी, तू रामाला पुस्तक दे. देणारा कोण? तू वाक्याचा कर्ता आहे. कोणचं उत्तर कर्ता असते. काय दे? पुस्तक. कोणाला? रामाला. एकाच वाक्यात कायचं उत्तर, कोणालाच उत्तर. तर कायचं उत्तर प्रत्यक्ष कर्म. कायचं उत्तर प्रत्यक्ष कर्म आणि कोणालाचं उत्तर अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म. आणि मित्रांनो ओळखायला काय सांगितलंय? अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित याला केलेलं आहे आणि मग या लाची विभक्ती. अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती मित्रांनो नेहमी चतुर्थी सांगतात. काय सांगतात? चतुर्थी. म्हणजेच मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, चतुर्थी. ठीक आहे, जर याला जर त्याने अंडरलाईन केलं असतं तर आपल्याला विभक्ती द्वितीय सांगता आली असती किंवा प्रथम, आपण दोन्हीपैकी एक. ठीक आहे, ते नंतर पाहू आपण काय करता येतं, पण त्यांना दोन्हीपैकी द्वितीय ऑब्लिक प्रथमा टाकता येते. पण सध्याच आपल्याला अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती आपण काय सांगितली? चतुर्थी. त्याच्या घराचा दरवाजा उघडला. प्रयोग ओळखा. त्याच्या घराचा दरवाजा उघडला. ओळखायचं काय? प्रयोग. छान परीक्षा प्रश्न आलाय मित्रांनो. उघडला क्रियापद आहे. उघड मूळ धातू आहे. उघडणारा कोण? उघडणारा कोण आहे? दरवाजा. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कोणचं उत्तर? कर्ता असते. कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. बघा तुम्ही, दरवाजा कोणता प्रत्यय लागलाय का कर्त्याला? नाही, झाला कर्तरी प्रयोग. कुठे? ठीक आहे, तर सकर्मक आकर्मक सुद्धा आहेत. त्याच्या घराचा दरवाजा उघडला. उघडला क्रियापद. उघड मूळ धातू. उघडणारा कोण आहे? दरवाजा. वाक्याचा कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. कर्ता निर्जीव आहे, वाक्यात कर्म येणार नाही, म्हणून झाला मित्रांनो अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर एकच प्रयोग होते, कर्तरी. पण प्रत्यय तर नाहीच, पण वाक्यात कर्म बी नाही, झाला कोणता? मग अकर्मक कर्तरी प्रयोग. महाराष्ट्र. महान असे राष्ट्र. या समासाचा प्रकार ओळखा. बघा मित्रांनो, महाराष्ट्र. लक्ष द्या मित्रांनो, राष्ट्र हे नाम आहे, पण राष्ट्र कसं आहे? महा. म्हणजे महा हे विशेषण आहे. आणि मित्रांनो ज्या समासामध्ये असा संबंध येते, असा विशेषण विशेष संबंध, हे विशेषण आहे. आणि विशेषण ज्या नामाबद्दल माहिती सांगेन का त्याला विशेष्य म्हणतात. म्हणजे इथं नाम बी आहे पण विशेष्य पण आहे. हे विशेषण आहे. महा राष्ट्र नाम आहे, पण त्याला आपण विशेष्य सुद्धा म्हणू शकतो, कारण विशेषण ज्या नामाबद्दल माहिती सांगते त्या नामाला विशेष्य म्हणतात. आणि ज्या समासामध्ये विशेषण विशेष्य संबंध दिसून येतो का त्या समासाला मित्रांनो कर्मधारय समास म्हणतात. काय म्हणतात? कर्मधारय समास. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तुम्ही आधी खाली बसा. बसा म्हणजे काय केलं मित्रांनो? आज्ञा दिली. काय दिली? आज्ञा. म्हणजेच आज्ञार्थ आहे. ऑप्शन नंबर डी. तुम्ही आधी खाली बसा म्हणतो आपण एखाद्या वेळेस, आज्ञा दिलेली आहे, आज्ञार्थ आहे. वाटे, भासे, जणू हे शब्द कोणत्या अलंकारात असतात? हे शब्द कोणत्या अलंकारात असतात? तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, उत्प्रेक्षा.
उपमेय आणि उपमान यांना जेव्हा कल्पनेमध्ये एक केलं जाते का, तेव्हा अलंकार कोणता होते? उत्प्रेक्ष अलंकार. ठीक आहे. आणि मग जेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होणार असते मित्रांनो, वाटे भासे जणू हे शब्द तिथे येत असतात. ठीक आहे. आणि हे उपमानाला जोडून येतात. ठीक आहे. कशाला जोडून येतात? उपमानाला. असे शब्द जर दिसले तुम्ही डायरेक्ट काय सांगायचं? उत्प्रेक्ष अलंकार. अहि या शब्दाला समानार्थी शब्द ओळखायला सांगितलंय मित्रांनो. काय सांगितलंय? समानार्थी शब्द. तर मित्रांनो अहि म्हणजेच काय? सर्प. वायस या शब्दाचा अर्थ सांगा म्हणताय. काय सांगा? अर्थ सांगायचा आहे. वायस या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. तर मित्रांनो वायस म्हणजे कावळा. वायस म्हणजे काय? कावळा. रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. विरुद्धार्थी शब्द. रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो राव होते. रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होते राव. ठीक आहे. त्यानंतर विडा उचलणे. विडा उचलणे लक्षात घ्या मित्रांनो. विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? विडा उचलणे. विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर मित्रांनो प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे म्हणजे काय? प्रतिज्ञा करणे. एकावरच दृढनिष्ठा ठेवून चालणाऱ्या व्यक्तीला डॅश डॅश म्हणतात. त्याला काय म्हणतात मित्रांनो? एकनिष्ठ असं म्हणतात. काय म्हणतात? एकनिष्ठ. चामुंडा. चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? त्याचा अर्थ काय म्हणते? ठीक आहे. तर मित्रांनो चामुंडा म्हणजे काय? भांडखोर स्त्री. चामुंडा म्हणजे काय? भांडखोर स्त्री. त्यानंतर मित्रांनो वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. बरं, वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. तर मित्रांनो त्याचं नाव आहे पूर्णविराम. या पूर्णविरामामुळे एखाद्या वेळेस तुमची पोस्ट सुद्धा जाऊ शकते. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सागर सागर पपई खातो. आता जरी वाक्य पूर्ण दिसायला पण वाक्य पूर्ण नाही. पण केव्हा पूर्ण होईल? जेव्हा इथं पूर्णविराम दिला. मग इथं पूर्णविराम दिला वाक्य पूर्ण झालं. या पूर्णविरामामुळे कितीतरी पोराच्या पोस्ट गेलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं. एवढी बारकाव्याची एक्झाम आहे मित्रांनो. चारही वाक्य सेम. म्हणजे एखाद्या ठिकाणी फक्त काय असतंय? पूर्णविराम नसतंय किंवा कुठं कॉमा टाकतात काहीतरी करतात. पूर्णविरामामुळे पोस्ट गेल्या आहेत खूप मुलांचे. ST IPS जे काय असतील ते. ठीक आहे. आणि मग सागर पपई खातो हे क्रियापद आहे. पण याचा वाक्याचा अर्थ पूर्ण कधी झाला? जेव्हा पूर्णविराम आला. मग यालाच पूर्णविराम म्हणतात. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? ठीक आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर मित्रांनो दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. तर विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे शिवाजी आहेत. लक्षात ठेवायचं. दादोबा पांडुरंग तर्खडकर. ज्ञे हे संयुक्त व्यंजन असे लिहिता येईल. मित्रांनो एवढंच पाहिजे होतं फक्त. हे असं इथं लंगड पाहिजे होता. ठीक आहे. ज्ञे हे संयुक्त व्यंजन असे लिहिता येईल. मग याची फोड कशी होती मित्रांनो? तो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. कशी होईल? द अधिक न अधिक य बरोबर ज्ञ. मात्र लंगड केल्या. लक्षात ठेवा. जेव्हा हे लंगड असतंय का तेव्हा त्याची फोड अशी असते. द अधिक न अधिक य. द अधिक न अधिक य बरोबर काय? ज्ञ. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी. नपुंसक लिंग शब्द ओळखा. नपुंसक लिंग शब्द ओळखा. ठीक आहे. नपुंसक लिंग शब्द ओळखायचा मित्रांनो. ठीक आहे. लक्षात ठेवायचे. नामाच्या पूर्वी तो बसलं की पुल्लिंग असते, ती बसलं की स्त्रीलिंग, ते बसलं की नपुंसक लिंग. ठीक आहे. तर मित्रांनो बघा इथं काय बसते बघा. ती कथा म्हणजे स्त्रीलिंग आहे. हे आपलं उत्तर होऊ शकत नाही. आपल्याला नपुंसक लिंग सांगायचं. ते शरीर. ते शरीर म्हणजे हेच आपलं उत्तर होतंय. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. कारण नामाच्या पूर्वी तो बसलं की पुल्लिंग, ती बसलं की स्त्रीलिंग, ते बसलं की नपुंसक लिंग. तो देह पुल्लिंग आहे. तो हात पुल्लिंग आहे. ठीक आहे. कोणते सामान्य नाम नाही? खालीलपैकी कोणतं सामान्य नाम नाही म्हणते मित्रांनो?
कळप वर्ग, इकडे बघा लक्षात घ्या, मुळात कळप हे समूहवाचक नाम आहे, समूहवाचक काय नाम आहे, ठीक आहे. पण त्यानंतर वर्ग हे सुद्धा मुळात समूहवाचक काय तर नाम आहे. त्यानंतर कापड हे आहे पदार्थवाचक काय पदार्थवाचक नाम आहे. पण जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल मित्रांनो तर हिमालय हे आहे विशेष नाम. हिमालय काय आहे विशेष नाम. कोणते सामान्य नाम नाही. आता तुम्ही म्हणता नाही तर सामान्य नाम कोणतं दिसणं, ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, आपला आन्सर असणार आहे हे हिमालय हे विशेष नाम आहे. केवळ एकच असेल तर त्याला विशेष नाम म्हणतात. केवळ एकमेव एकच वस्तू असेल तर त्या व्यक्तीला किंवा वस्तूला एकच असेल तर काय म्हणायचं विशेष नाम. मुळात कळप समूहाचा बोध करते म्हणून समूहवाचक नाम आहे. वर्ग समूहाचा बोध करते समूहवाचक नाम आहे. कापड पदार्थाचा बोध करते पदार्थवाचक नाम आहे. हिमालय एकाच व्यक्तीचा बोध करते विशेष नाम आहे. पण मित्रांनो एक लक्षात ठेवायचे तुम्ही काय मुळात विषय असा आहे हे समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम हे दोघही सामान्य नामाचे प्रकार आहेत. कोणाचे प्रकार आहेत सामान्य नामाचे प्रकार आहेत, ठीक आहे. म्हणजेच मी पदार्थवाचक नामाला आणि समूहवाचक नामाला सामान्य नाम म्हणू शकतो. म्हणजे सामान्य नामाचे प्रकार कोण येतं समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. म्हणून आपलं उत्तर हे राहील. विषय संपला. कारण समूहवाचक नाम हे सामान्य नामाचा प्रकार आहे, पदार्थवाचक नाम हे सामान्य नामाचा प्रकार आहे. म्हणून आपण या तिघांनाही सामान्य नाम म्हणू शकतो. उरलं कोण हिमालय विशेष नाम आहे. विशेषण हे डॅश डॅश असते, विशेषण हे डॅश डॅश असते, ठीक आहे. तर मित्रांनो विशेषण हे नेहमी व्यक्तिवाचक असते. विशेषण हे मित्रांनो थोडं इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे लक्षात ठेवा. विशेषण नसून तिथं आहे विशेष नाम. विशेष नाम विशेष नाम हे डॅश डॅश असते म्हणते. विशेष नाम हे डॅश डॅश असते. तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते मित्रांनो. तर सामान्य नामला आपण जातीवाचक म्हणतो. विशेष नामाला पर्यायी नाव हे व्यक्तिवाचक नाम आणि सामान्य नामाला पर्यायी नाव हे जातीवाचक नाम. विषय संपला. मग विशेष नाम हे डॅश डॅश असते काय असते व्यक्तिवाचक. मी मुंबईला जाईन वाक्यामधील काळ ओळखा. मी मुंबईला जाईन म्हणतं इतक्यातच काळ ओळखावं लागतंय. मी मुंबईला जाईन मित्रांनो भविष्यकाळ आहे. कोण आहे भविष्यकाळ. बाकीले बघत बसायचं नाही. जाईन भविष्यामध्ये इन प्रत्यय लागला किंवा मूळ धातूला. खालील शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी, ठीक आहे. वाक्य घेऊ. ती मला येरवाळी भेटली. बर काय हरकत नाही ना. ती मला येरवाळी भेटली. लक्षात घ्या काहीच लय डोकं लावायचं नाही. भेटली क्रियापद भेट मूळ धातू याला प्रश्न विचारा. केव्हा भेटली येरवाळी आणि केव्हाच उत्तर क्रियाशन असते मित्रांनो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ती मला येरवाळी भेटली. येरवाळी या शब्दांची जात सांगा म्हणते. खालील शब्दाचा प्रकार ओळखा. याचा प्रकार ओळखा म्हणते. ती मला येरवाळी भेटली. भेटली क्रियापद भेट मूळ धातू केव्हा भेटली येरवाळी आणि केव्हाच उत्तर काय असते क्रियाविशेषण. थू केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. थू हे केवल प्रयोगी अव्यय आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवायचे थू हे तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय. थू आपण एखाद्या वेळेस तसं म्हणतो तेव्हा तिरस्कार असतो एकमेकांचा. चा ची चे म्हणजेच कोण इथं ची ची चे म्हण. ची ची चे काय इकडे तिकडे फिरले त्यांनी. हे डबल आले वाटतं दोनदा फक्त ची. मुळात हे असं आहे मित्रांनो चा ची आणि चे, ठीक आहे. मग या प्रकारातील विभक्ती ओळखा. तर मित्रांनो चा ची चे हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत. कोणाचे प्रत्यय आहेत षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत. द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत स ला ना ते. पंचमीचे आहेत ऊन आणि हून. षष्टीचे आहेत चा
ची आणि चे सप्तमीचे आहेत त इ आ. ठीक आहे. मग मित्रांनो चा ची चे हे कोणत्याही विभक्तीचे प्रत्यय तर षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत, तेच आपलं उत्तर आहे. पोपट पेरू खातो या वाक्याचा प्रयोग ओळखा. काय ओळखायचा आहे? प्रयोग ओळखायचा आहे. खातो क्रियापद, खा मूळ धातू, खाणारा कोण? खाणारा कोण आहे? पोपट. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय नाही. झाला कर्तरी प्रयोग, झाला ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. पोपट पेरू खातो, खातो क्रियापद, खा मूळ धातू, खाणारा कोण आहे? पोपट. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही. झाला कर्तरी प्रयोग, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. अशाच प्रकारे मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा मित्रांनो, आवडलाय नाही आवडला, जे काय असेल ते. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.